नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होत्या की तुझे इयरिंग्स कलेक्शन दाखव. म्हटलं आज शेअर करते. तर असे माझ्याकडे 3 बॉक्सेस आहेत आणि हे तिन्हीही पॅक झालेत आणि आता वरती थोडेसे इयरिंग्स आहेत, ते पण मी शेवटी दाखवते. तर मी हे बॉक्सेस ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत Meeshoवरून. अगदी स्वस्त आहेत, जास्त महाग देखील नाही आहेत आणि यामध्ये इयरिंग्स खूप छान ऑर्गनाइज राहतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय, जे पार्टिशन आहे ना मध्ये, ते आपण रिमूव्ह करू शकतो. म्हणजे खूप मोठ्या साईजचं इयरिंग असेल ना, तर ते देखील यामध्ये बसते आणि छोटे छोटे देखील बसतात. आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल हिने एवढे इयरिंग्स घेतले कधी? तर हे आत्ताच घेतलेले नाही आहेत फक्त, म्हणजे लग्नाच्या अगोदर देखील माझ्याकडे इयरिंग्स होते, ते मी सांभाळून ठेवलेले आहेत. म्हणजे आता माझ्या लग्नाला 6 वर्ष होतील मेमध्ये. तर हे अगोदरचे 6 वर्षापूर्वीचे देखील काही काही इयरिंग्स आहेत आणि मी खूप सांभाळून ठेवते. लग्नाच्या अगोदर कसं व्हायचं, मी एकटीच आहे, म्हणजे मला 2 भाऊ आहेत, पण मुलगी म्हणून मी एकटी आहे. मग कुठे गेली तर आई फक्त माझ्यासाठीच घेऊन यायची आणि बरंच कलेक्शन आहे माझ्याकडे असे गळ्यातले इयरिंग्स म्हणा. आणि लग्नानंतर सासूबाईंनी देखील बरेच मला इयरिंग्स घेऊन दिलेले आहेत आणि आत्ता देखील कुठे यात्रा असेल, आई गेली किंवा सासूबाई गेल्या, त्या देखील माझ्यासाठी इयरिंग्स घेऊन येतात. मध्ये आई फिरायला गेली होती, सासूबाई देखील फिरायला गेल्या होत्या, तिथून सुद्धा त्यांनी मला इयरिंग्स आणल्या होत्या आणि म्हणून माझ्याकडे खूप जास्त कलेक्शन झाले. माझे फ्रेंड्स देखील मला गिफ्ट आता इयरिंग देतात, म्हणतात की यूज होतं तुझं व्हिडिओसाठी. तर मग अशा प्रकारे माझ्याकडे बरेच कलेक्शन झालेलं आहे. मी यामधले जास्त इयरिंग्स घेतलेले नाही आहेत, मी असे थोडेसेच घेतलेत, पण बाकीचे मला गिफ्टेड म्हणून जास्त आहेत. आता आपण दुसऱ्या बॉक्समधले इयरिंग्स पाहूयात. आणि हे इयरिंग्स कसे आहेत ना, गळ्यामधले जे असतात ना, त्याच्यावरचे जे इयरिंग्स असतात ना, ते देखील मी याच बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. कारण मला व्हिडिओसाठी कधी कधी ना इझी जातं हे घ्यायला. साडीवरती मॅचिंग लगेच घेता येतं किंवा आता पारंपरिक एखादं असेल तर त्यावरती गोल्डनच इयरिंग मोस्टली छान दिसतं. त्यामुळे मी इकडेच सगळे इयरिंग्स ठेवलेले आहेत आणि यामधले एकही इयरिंग मी ऑनलाईन घेतलेलं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला लिंक देऊ शकत नाही. पण इथून पुढे मी जी शॉपिंग करते ना, ती ऑनलाईन करते. म्हटलं की खूप जण विचारतात, तर त्यांना आपल्याला लिंक देता येईल आणि गोष्टी जपून ठेवल्या ना, त्या खूप दिवस चांगल्या राहतात. आता ह्या बॉक्समध्ये मी बरेच दिवस झाले ठेवले. जसं तुम्हाला सांगितलं की मी लग्नाच्या पूर्वीचे देखील इयरिंग्स आहेत आणि ते चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट जर आपण व्यवस्थित पॅक करून ठेवली ना, तर ती व्यवस्थित राहते. माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे इयरिंग्स आहेत, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, गोल्डन, सिल्वर किंवा कलरचे. तर हे सगळे कसे वेगवेगळ्या आउटफिटवर जातात, म्हणून मी ठेवलेले आहेत जपून. आणि यामधले थोडेसे आता थोडे 1, 2, 3 खराब होत आहेत, पण बाकीचे सगळे ऑलमोस्ट चांगलेच आहेत, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय सुरुवातीपासून. आता तिसऱ्या बॉक्समधले इयरिंग्स पहा तुम्ही. असे तिन्ही बॉक्स भरून माझ्याकडे इयरिंग्स आहेत आणि यामधले मी बरेच इयरिंग्स आता वापरलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये रोज पाहताय, वेगवेगळे इयरिंग मी रोज घालते. आणि हो, यामधले थोडेसे इयरिंग असे स्पॉन्सरशिपसाठी 1, 2, 3 व्हिडिओ केले होते मी सुरुवातीला, त्यांनी देखील दिले होते आणि हे असे जमा झालेत खूप सारे. तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आवडले का कमेंट करून नक्की सांगा आणि कोणते इयरिंग जास्त आवडले ते देखील सांगा. आता चूज करणं देखील अवघड होईल, कारण खूप सारे आहेत. मी देखील काउंट केलेले नाही आहेत टोटल किती आहेत. आता नंतर मी व्हिडिओ पाहून एडिट करून झाला आणि व्हॉइसवर झालं ना, आता मी करते तर तेव्हा मी काउंट करेल, मग लक्षात येईल माझ्याकडे टोटल किती इयरिंग्स आहेत ते. तसे तर सुरुवातीला मी जास्त मोठे इयरिंग्स घालत नव्हते. मला वाटायचं मला अजिबात छान दिसत नाही आहे, त्यामुळे जे छोटे छोटे इयरिंग्स आहेत ना, ते लग्नाच्या अगोदरचे आहेत आणि आता मी मोठे मोठे इयरिंग्स घालते आणि ते छान देखील दिसतात, असे बरेच जण म्हणतात. म्हणून मग मी आता मोठे इयरिंग जास्त घेते, जास्त छोटे नाही घेत. पण जे छोटे छोटे आहेत ते लग्नाच्या अगोदरचे आहेत. पण ठीक आहे, मी ते देखील ठेवलेत, कारण ड्रेसवरती छोटे छोटे पण छान दिसतात. हे तिन्ही बॉक्समधील इयरिंग्स आता तुम्ही पाहिले असतील आणि सर्वात शेवटी मी ना एक छोट्या वेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत इयरिंग्स. त्यामध्ये जास्त नाही आहेत, पण ते जास्त यूज पण नाही होत माझे, कारण ते खूपच जास्त मोठे आहेत. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पहा पुढे. त्यामुळे मी इकडे हे सेपरेट ठेवलेले आहेत. माझ्याकडे बँगल कलेक्शन पण खूप जास्त आहे. माझ्याकडे सगळ्यात जास्त इयरिंग आणि बँगल्स कलेक्शनच आहे. जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात ना, त्यांनी नोटीस केले असेल मी इयरिंग्स आणि बँगल चेंज करायचे, पण गळ्यातलं जास्त चेंज नाही करायचे. साडी कलेक्शन पण खूप आहे, सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोणते कोणते इयरिंग्स आवडले ते देखील सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.